लाडक्या बहिणींची मोफत साडी योजना बंद. एकनाथ शिंदेंची योजना आर्थिक चणचणीमुळे ठप्प झाली आहे. वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलाय. रेशन कार्डवर दिवाळीत साडी दिली जात होती आणि हीच योजना आता बंद करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जून 2023 मध्ये योजना सुरू. अंत्योदय रेशन कार्ड धारक कुटुंबासाठी दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना. राज्यातील सुमारे 25 लाख महिलांना दिवाळीत या योजनेचा लाभ मिळायचा. 2023, 2024, 2025 मध्ये साड्यांचं वितरण. सरकारकडून योजनेसाठी दरवर्षी 100 कोटींची तरतूद. राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्यानं योजना बंद. साडीची योजना बंद केली. आता एक दिवस हे जातील दरवाजात. त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलंय खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्या निकृष्ट दर्जाच्या. एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती, म्हणून तिचा फास करून यांना आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस. पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत. 92 लाख लाडक्या बहिणींना तुम्ही नाकारताय आणि त्यावेळेस तुम्हाला अक्कल नव्हती काय की ज्यावेळेस तुम्ही ही योजना आणली तुमची बुद्धी कुठे गेली होती? माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना जी साडी तुम्ही देणार होता ती साडी देखील आज राज्य सरकारला देणं जड झालेलं आहे का? कारण तुमच्या सरकारमधली लोक म्हणतायत की आता त्याची महाराष्ट्राच्या आर्थिक महाराष्ट्राला चणचण जाणवते आहे आणि आर्थिक बोजा हा महाराष्ट्रावरती पडतोय. मग जेव्हा ही योजना जाहीर केली होती तेव्हा तुम्हाला हे कळलं नव्हतं का की महाराष्ट्रावरती याचा आर्थिक बोजा होणार आहे? अचानक आता निवडणूक झाल्यानंतर, माझ्या लाडक्या बहिणींची मतं घेतल्यानंतर तुम्हाला ही आर्थिक चणचण जाणवायला लागली आहे का? सध्या वस्त्रोद्योग मंडळामार्फत असं पाऊल टाकण्यात आलंय की सध्या आमची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे आम्ही ही योजना बंद करत आहोत आणि ही योजना बंद झालेली आहे. माझी सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की या योजनेकरता 25 लाख घरांना ही योजना जी काही मिळत होती त्याच्याकरिता फक्त 100 कोटीच खर्च येतोय. आपण इकडून तिकडून कुठूनही ऍडजस्ट करून ही योजना चालू ठेवावी.